अधिक मास विशेष राशी भविष्य 17 मे 2024। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण दिनांक 17 मे 2024 सध्या आपण अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मासच्या अत्यंत पवित्र कालखंडातून जात आहोत। ज्योतिषशास्त्रात या महिन्याला आध्यात्मिक शुद्धीकरणाचा महिना मानले जाते। जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही म्हणजे संक्रांत होत नाही, तेव्हा तो काळ अधिक मानला जातो। या काळाला ग्रहाची स्थिती तुमच्या जीवनात कोणते बदल घडवून आणणार आहे, कोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणाला सावध राहावे लागेल याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। विशेषतः आध्यात्मिक प्रगती आणि दानधर्मासाठी आजचा दिवस कसा असेल हे पाहूया। आता आपण सुरुवात करूया राशी भविष्य या व्हिडिओला। तर त्यामध्ये पहिली रास आहे मेष रास। आता मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल। अधिक मासामुळे तुमच्या मनात धार्मिक विचारांचे प्राबल्य राहील। व्यवसायात नवीन संधी चालून येतील। जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील। आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः डोळ्याचे विकार उद्भवू शकतात। आजचा शुभ रंग आहे लाल आणि आज करावयाचा उपाय आहे गरजूंना गुळाचे दान करा। आता हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य। आता बघणार आहोत आपण दुसरी रास वृषभ रास। आता वृषभ राशीच्या व्यक्तींचा आर्थिक दृष्टीने आजचा दिवस मध्यम राहील। अनावश्यक खर्च टाळा, कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल। रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील। नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल। आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि आज करावयाचा उपाय आहे गाईला हिरवा चारा द्यावा। आता हे बघितले आपण वृषभ राशीचे सविस्तर राशी भविष्य। आता बघणार आहोत आपण तिसरी रास मिथुन रास। आता मिथुन राशीच्या व्यक्तींचे आज तुमच्या बौद्धिक कौशल्यामुळे तुमचे कौतुक होईल। नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे। मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील। अधिक मासाच्या निमित्ताने एखादी तीर्थयात्रा घडण्याची शक्यता आहे। तर आता हे बघितले आपण आजचा मिथुन राशीचा शुभ रंग आहे हिरवा आणि करावयाचा उपाय आहे गणपती स्तोत्राचे वाचन करा। तर आता बघितले आपण मिथुन राशीचे सविस्तर राशी भविष्य। आता बघूया आपण चौथी रास कर्क रास। आता कर्क राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस भावनाप्रधान असेल। जुन्या मित्रांच्या भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल। मालमत्तेच्या कामात यश मिळेल। पोटाचे विकार त्रास देऊ शकतात, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा। आजचा शुभ रंग आहे चंदेरी आणि आज करावयाचा उपाय आहे महादेवाला अभिषेक करावा। आता हे झाले कर्क राशीचे सविस्तर राशी भविष्य। तर आता बघूया आपण सिंह रास। आता सिंह राशीच्या व्यक्तींचे आज कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील। सामाजिक कामात तुमचा सहभाग वाढेल। भावा बहिणीचे सहकार्य मिळेल। अधिक मासात भगवान विष्णूची उपासना केल्यास मानसिक शांती लाभेल। आजचा शुभ रंग आहे केशरी आणि आज करावयाचा उपाय सूर्याला अर्घ्य द्यावे। आता हे बघितले आपण सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य। आता बघूया आपण सहावी रास कन्या रास। आता कन्या राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या वाणीवर आज नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। कामाचा ताण वाढू शकतो, परंतु संयमाने कामे पूर्ण होतील।
परदेश गमनाचे योग आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग आहे गडद हिरवा आणि आज करावयाचा उपाय पिवळ्या रंगाचे धान्य दान करा. आता हे बघितले आपण कन्या राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. तूळ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतिकारक असेल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तींकडून मदत मिळेल. विवाह इच्छुकांसाठी चांगले प्रस्ताव येतील. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि करावयाचा उपाय देवी लक्ष्मीची उपासना करा. आता हे बघितले आपण तूळ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये आज गूढशास्त्राची आवड निर्माण होईल. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची चिन्हे आहेत. शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवा. अधिक मासातील विशेष व्रतामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. आजचा शुभ रंग आहे मरून आणि करावयाचा उपाय हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता हे झाले वृश्चिक राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनु राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. प्रवासाचे बेत आखले जातील. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. अचानक धनलाभाचे योग आहेत. आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि आज करावयाचा उपाय विष्णू सहस्रनामाचे पठण करा. आता हे झाले धनु राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींचा आज कामाचा उत्साह दांडगा असेल. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. घरातील मोठ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. अधिक मासात दीपदान केल्याने तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील. आजचा शुभ रंग आहे निळा आणि करावयाचा उपाय पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. आता हे झाले मकर राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींना तुमच्या कष्टाचे फळ आज तुम्हाला मिळेल. आत्मविश्वास वाढेल. मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील. जोडीदाराच्या नावावर केलेल्या कामात यश मिळेल. आजचा शुभ रंग आहे आकाशी आणि आज करावयाचा उपाय शनी स्तोत्राचे वाचन करा. आता हे बघितले आपण कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तींचा आध्यात्मिक उन्नतीसाठी आजचा दिवस उत्तम असा आहे. जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळेल. मानसिक शांतता लाभेल. कोणालाही उसने पैसे देताना विचार करा. अधिक मासातील दानधर्माचे महत्त्व ओळखून कार्य करा. आता मीन राशीसाठी आजचा शुभ रंग आहे सोनेरी आणि करावयाचा उपाय केळीच्या झाडाची पूजा करा. तर मित्रमैत्रिणींनो, हे बघितले आपण 12 राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता आपण बघूया निष्कर्ष. आता निष्कर्ष अशा प्रकारे 17 मे 2026चा दिवस अधिक मासाच्या
प्रभावामुळे सर्व राशींसाठी काही ना काही विशेष घेऊन आला आहे. तर हा महिना म्हणजे स्वतःला सुधारण्याची आणि परमेश्वराच्या जवळ जाण्याची मोठी संधी आहे. लक्षात ठेवा, ग्रह तारे केवळ दिशा दाखवतात, परंतु तुमच्या कर्माने तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता. तर हा अधिक मास तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा नवीन राशी भविष्य या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.